नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगच्या डे 29 मध्ये आणि केरला ब्लॉगच्या डे 2 मध्ये. तर आता आपण आलोय मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगच्या इथे. सकाळ सकाळी आता टेंट वगैरे सगळे काढलेत आणि डायरेक्ट गाडी घेऊन आलो आपण मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगच्या इथे. आधी पटापट रेडी होऊया. आधी तर आम्ही चाललोय आमच्या लुंगी बघायला, कारण आता इकडचे कपडे तर मी नाही आणलेत. बोललो की इकडनंच काहीतरी लुंगी बिंगी घेईल, इकडेच घालेल काहीतरी. अजून 2 ज्योतिर्लिंग आहेत आमचे. आता दुसरं तुम्हाला सांगतो कोणतं आहे. आता पहिलं आता आम्ही आलोय मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगच्या इथे. तर आधी पटापट काहीतरी लुंगी कपडे बिपडे आहेत का बघूया, ते घेऊया, पटापट घालूया आणि मग जाऊया मंदिरामध्ये. तुम्हाला पूर्ण ब्लॉग मंदिरातला दाखवतो, जर फोटो काढायला अलाउड असेल तर. चला कंटिन्यू करूया. मला एकदम शांत ठिकाणी आल्यासारखं वाटतंय. तर इकडे तुम्हाला घ्यायचं असेल तर लुंगी भेटते 100 रुपयापासून, 200 रुपयापासून, 250 रुपयापर्यंत सगळे. आले तर या आंटीकडे या, खूप स्वस्तामध्ये देतात. तर सगळ्या लुंगी घालून आता रेडी झालो आम्ही. सगळ्यांनी लुंगी घातली आहे. तर साऊथ इंडियाला आलोय तर लुंगी तर कंपल्सरी आहे. कसं वाटतं मी मला कमेंट करून सांगा. थांबा मी पूर्ण दाखवतो कसं वाटतं. मित्रांनो, कसं वाटतं लुंगीमध्ये. आता आम्ही सगळे कसे लुंगीमध्ये वाटतो ते पण दाखवतो. आणि आपली गाडी आहे, तर कुठे तुम्हाला दिसली तर नक्की कमेंट करून सांगा कोणत्या लोकेशनला दिसली. आता आम्ही आलोय मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगच्या इथे. आता तुम्हाला दाखवतो आमच्या सगळ्या पोरांनी लुंगी घातली. पहिल्यांदा लुंगी घातली गौरव, म्हणून 1000 फोटो काढतोय. अजून काय सेट नाही होतात लुंगी मध्ये, लय अडचण येते. मित्रांनो, सगळे आम्ही लुंगीमध्ये रेडी आहेत आणि आता आलो आम्ही मल्लिकार्जुन टेम्पलच्या इथे. हे एक 12 ज्योतिर्लिंग मधलं एक टेम्पल आहे. तर माझे आता 7 कंप्लीट झाले. आता 7 कंप्लीट झाले आणि हा एक 8वा आहे. तर आता आपण लवकर जाऊया आणि दर्शन घेऊया. तिथे खूप शांत वातावरण आहे, त्यामुळे दाखवतो तुम्हाला. खूप मस्त आहे. टेम्पल दिसत होत. त्याला एक जण चाललाय इडली विकायला, एक जण डोसा विकायला चाललाय. मी अप्पम आहे. हा अप्पम. तू काय विकणार आहे? चटनी, चट मसाला डोसा. बेटा कौन सा चटनी चाहिए? लाल चटनी, हरा चटनी. त्याला द्या एक दुकान टाकून. आपल्याला फोन आणि सगळे या जे तिकीट घर काय ते क्लॉक रूम मध्येच ठेवायला लागणार आहेत. त्यामुळे याच्या पुढे मी फोन घेऊन नाही जाऊ शकत. तर आता आपण जाऊन या आणि कसं दर्शन होतं ते मी तुम्हाला नक्की सांगतो. तर चला आता फोन ठेवूया. मित्रांनो, आता आपण बाहेर आलोय. 1 वाजता आम्ही गेलेलो मंदिराच्या आतमध्ये आणि आता 3:30 वाजलेत. 3:30 वाजता बाहेर आलोय, कारण आम्हाला माहित नव्हतं की 1 तास मंदिर बंद असतं. 1 ते 2 वाजेपर्यंत मंदिर बंद होतं. 2 वाजता गेलं, त्यानंतर आम्ही आता आलोय सर्व मंदिरांमध्ये. इथे एक शक्तीपीठ पण आहे, त्या मंदिरात पण आम्ही जाऊन आलो. आता सर्व दर्शन करून आता आम्ही चाललोय फोटो काढायला. फोन अलाउड नव्हते, तर आता फोन घेतलेत आणि जाऊया. काय काय प्लेस भेटते बघूया आणि फोटोज काढूया आपण. मित्रांनो, हे जे माझ्या मागे मंदिर दिसतंय तेच मंदिर आहे. हे मोठं नाही, जे सोन्याचं दिसतंय हे मागे. थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, हे पूर्ण जे सोन्याचं मंदिर आहे ते ज्योतिर्लिंग आहे. आणि हे जे ते एक शक्तीपीठ आहे देवीचं, नाव मला माहिती नाही, पण हे जे शक्तीपीठ आहे त्याचं मंदिर आहे. आतमध्ये तर खूप मोठं मंदिर आहे. हे जे स्टार्टिंगचं दिसतंय, त्यानंतर ते हे जे व्हाईट वालं दिसतंय ना मंदिर, तिथपर्यंत एवढी जागा आहे मंदिराची. आणि सगळी मंदिरच मंदिर आहे. आतमध्ये खूप ग्रीनरी आहे, खूप मस्त वाटतं आतमध्ये. अण्णा अण्णा काय करताय? फोटोशूट. हे चालू झालं ना, हा पंप, सगळे भिजू. हे मंदिराच्या थोडं वरती आलो आम्ही आणि मागे किती मस्त आहे, नंबर वाटतंय पूर्ण. तुम्ही डेंजर दिसताय 4 जण कावळे. हा, आता फोटोशूट चालू आहे. सगळ्यांच्या सेम पोज असतील. मस्त फोटो बिटो काढून झालेत आम्ही.
तर आता इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा, तुम्हाला फोटोज पण दिसतील आणि रील्स पण दिसतील. तर आता जाऊया चेंज करायला आणि लगेच आता आम्ही निघणार आहे तिरुपती बालाजीसाठी. त्याच्या आधी हे आपल्या मंदिरात जायचंय तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आता निघून जायचंय. आता एक गणपती मंदिरात जाणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आम्ही जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. आधी चेंज करूया आणि मग लगेच निघूया. लुंगी चेंज केली आहे. लुंगी चेंज करून आता आम्ही चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या टेम्पल मध्ये. हे चिंता किती लांब आहे इकडनं? 54 मिनिटं दाखवतात. काय मंदिर 54 मिनिटावर आहे इथे. आता जाऊया 54 मिनिटाने डायरेक्ट आता ब्लॉग चालू करतो. हे बघा मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या टेम्पल मध्ये, जे आंध्र प्रदेश मध्ये आहे. मग तुम्हाला दाखवतो टेम्पल. मस्त किल्ले टाइप मध्ये बांधलंय. काय एंट्री आहे का? तरी ते एंट्री फी पण आहे 15 रुपये. तुम्ही विचार करत असाल की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आंध्र प्रदेश मध्ये काय करतंय, तर आपला मित्र तुम्हाला सांगेल की इथे मंदिर का बांधलंय. सांग ना तुझ्या सांग ना, कळतंय काय? हा चुकलं विकलं तर माफ करतात रे, चांगले लोक आहेत ते, तुझ्यासारखे नाहीत. सांग ना तुझ्या सांग सांग इथे का बांधले, तुला माहिती आहे ना रे. जोरात देईल क्षमा. जे आपलं टेम्पल आहे मल्लिकार्जुन, हा त्याच्या रक्षणासाठी महाराज स्वतः इथे आलेले. आणि जे तिथे जे सोन्याचं हे कलश आहे तो महाराजांनी हे केलेला, बांधून दिलेला. जेव्हा मुघल जेव्हा इथे हमला करायला येणार होते तो स्वतः महाराज इथे आलेले. आणि कितीतरी दिवस इथे महाराज राज्याभिषेक करत होते. राज्याभिषेक नाही, आपला शिवलिंग वरती काय करतात, शिवलिंगची शिवलिंगची पूजा करतात ते करायचे का? ते करायचे. ठीक आहे, तर तुम्हाला कळालं इतिहास. हा आपला खूप मोठा इतिहासकार आहे. नाही. त्याला खूप आवड आहे शिवाजी महाराजांचे इतिहास वाचायची. आता तुम्हाला कळालंय काय का बांधलंय इथे आंध्र प्रदेश मध्ये. एवढं मोठं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण नाही. आता भिवंडी मध्ये झालंय. हे खूप मोठं पण स्टार्ट होतं. हे खूप जुनं, म्हणजे एवढं पण जुनं नाहीये. भिवंडीचे 100 वर्ष तरी झाले असतील ना. मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी टेम्पलचे. फोटो घे. वाव, काय मस्त मंदिर बांधलंय बघा. पूर्ण दरबारच उभा केलाय. आता हे समोरचं मंदिर तर तुम्ही बघितलं, त्याच्या आतमध्ये पण खूप हे बघा मस्त बनवलंय सगळं. हे असं सर्व आर्ट केले, एकदम 3D आर्ट वाटतंय. आणि त्याच्या खाली माहिती पण लिहिली आहे की कधी काय काय झालंय. जय भवानी. मस्त. मुंबई मुंबईवर मित्र आले सगळे. खूप मस्त मंदिर आहे, तुम्ही नक्की कधीतरी विजिट करा. इथे खूप मराठी माणसं पण भेटली आम्हाला. आता तुम्ही बघितलं, खूप मराठी माणसं होती. आणि जे इथले आहेत आंध्र प्रदेश मधले, ते खूप आवर्जून फोटो काढत होते महाराजांच्या मूर्ती बरोबर. आणि जे पण काय लिहिलेलं होतं सगळं वाचत होते. खूप डिटेल्स मध्ये असं नाही लिहिलंय, पण जे आहे ते पूर्ण लिहिलंय. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण याल, खूप मस्त जागा आहे बघा माझ्या मागे. जेव्हा पण मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कराल तुम्ही, तेव्हा खूप जास्त नाही, 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर मध्येच हे मंदिर आहे. तर नक्की विजिट करा. आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट स्टॉपवर. मंदिराच्या बाजूलाच लागून अजून एक मंदिर आहे,
ते आता तुम्हाला दाखवतो मी की कसं आहे ते बघाल तर तुम्ही खूप आश्चर्यचकित व्हाल, एवढं मस्त आहे. हे बघा किती मस्त वाटतं, असं वाटतंय खरंच महाराज बसले तिथे. खूपच सुंदर मूर्ती बनवली आहे. पूर्ण या मंदिरामध्ये आपले जेवढे पण किल्ले आहेत ते सगळे बनवलेत. हा एक किल्ला आहे, तिकडे एक किल्ला आहे. तर कोणते कोणते किल्ले आहेत आपण बघूया जरा. इथे रायगड बनवलाय मित्रांनो, कसं बनवलंय बघूया आपण रायगड. मस्त बनवला. अजून एक इथे किल्ला आहे, तो पण आपण बघूया. राजगड बघा मित्रांनो, राजगड किती मस्त बनवलाय. आणि एक इथे मी नोट वाचली आता की ते काहीतरी लिहिलेलं, तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण वाचा काय लिहिलंय. यही स्थान में शिवाजी महाराज को माँ भ्रमरांबा दर्शन दिए थे. म्हणजे हीच ती जागा आहे जिथे देवीने शिवाजी महाराजांना दर्शन दिले. आणि त्याच जागेवर आता शिवाजी महाराजांची एवढी रिअल अशी वाटणारी मूर्ती आहे. बघा किती जे हाताचं आणि सर्व काम आहे ते किती मस्त केलं आहे. खूप मस्त वाटलं मित्रांनो हे मंदिराला व्हिजिट करून, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये पण असे जे मंदिरं आहेत ते इथे कर्नाटकमध्ये बनवले आहे. आणि त्यांनी खूप इम्पॉर्टन्स दिलं आहे शिवाजी महाराजांना, कारण त्यांनी त्यांच्या इथल्या देवांची रक्षा केली. म्हणजे आपल्या पूर्ण हिंदू धर्माचे जे 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन, त्याची रक्षा केली. त्यामुळे त्यांनी एक सेपरेट मंदिरच बांधलं आहे. खूप जुनं आहे, म्हणजे आत्ता तर नाही बांधलं असं मला वाटत, खूप जुनं आहे. त्यामुळे तुम्ही इथे आले तर नक्की या टेम्पलला व्हिजिट करा. तिथे एक शंकराची पिंडी पण आहे, पण तिथे आतमध्ये जाऊन नाही देत आपल्याला. नो एंट्री आहे इकडे कोणालाही, अंदर जाना मना है. तर बाहेरूनच आता आपण जाऊया गाडीमध्ये. आता कोणत्या प्लेसला जाणार आहे बघूया. आता कुठे जाणार आहे गौरव? डायरेक्ट जेवायला नाही, प्लेस कोणता आहे डायरेक्ट? तर मित्रांनो आता पूर्ण दिवस गेला, आता आम्ही खायला चाललो काहीतरी, त्यानंतर डायरेक्ट आम्ही जाणार आहे तिरुपती बालाजीला. तर उद्याच्या दिवसामध्ये आपण पूर्ण तिरुपती बालाजीला काय काय होणार आहे ते दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि इंस्टाग्रामला आपले शॉर्ट्स येणार आहेत केरला ब्लॉगचे, त्याला पण लाईक करा. चला बाय.